नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती ते शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय मोठा आणि दिलासादायक निर्णय किंवा बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेत आहोत, जाणून घेणार आहोत. समोर आलेली बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफी होणार की फक्त कर्जाचं पुनर्गठन होणार यावरून मोठा संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. पण आता स्वतः राज्याच्या कृषी मंत्र्यांनी यावर मोठी ग्वाही, आश्वासन किंवा स्टेटमेंट आपण ज्याला म्हणू शकतो, तर ते या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो, गेल्या आठवड्यात आपण पाहिलं की केंद्र सरकारने राज्यातील सुमारे 26 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाच्या पुनर्गठनाला, ज्याला आपण रिस्ट्रक्चरिंग म्हणलं होतं, त्याला मंजुरी दिलेली होती. ज्याला पुनर्रचना आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं. सहकार विभागाने तसा GR सुद्धा काढला. यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली होती की सरकार कर्जमाफी टाळण्यासाठी हा वेळकाढूपणा तर करत नाहीये ना, असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. पण आता या सर्व प्रश्नांना पूर्णविराम या ठिकाणी देण्याचं काम राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून पुढारी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली. आता त्यामध्ये त्यांनी सांगण्यात आलेलं होतं की बाबा अभ्यास गट समिती त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. थकीत पीक कर्जासाठी राज्य सरकारने एक विशेष अभ्यास गट समिती त्या ठिकाणी नेमलेली आहे. आता या अभ्यास गट समितीचा जो काही अहवाल आहे, हा अभ्यास करून अहवाल नेमका कधी सादर होणार आहे, तर या समितीचा अहवाल हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार आहे. कर्जमाफीची तारीख केव्हा होईल, तर अहवाल प्राप्त होताच पात्र शेतकरी बांधवांची यादी या ठिकाणी निकष ठरवले जातील, यादी जाहीर केली जाईल आणि 30 जून पूर्वी राज्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली जाईल, असं आश्वासन मंत्री महोदयांच्या माध्यमातून पत्रकारांसोबत बोलताना या ठिकाणी किंवा मुलाखतीमध्ये बोलताना त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. म्हणजेच जरी सध्या कर्जाच्या पुनर्गठनाची प्रक्रिया सुरू असली तरी कर्जमाफीचा विचार सरकारकडून पूर्णपणे बंद झालेला नाहीये. उलट या अभ्यास गटाच्या अहवालातून कोणत्या शेतकऱ्यांची किती कर्जमाफ होणार हे लवकरच या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. जेणेकरून आपण जर बघू शकता, जेणेकरून निकष आले त्या निकषांमध्ये आपले किती शेतकरी बांधव पात्र ठरतात, पात्र शेतकरी बांधवांचं किती कर्ज त्या ठिकाणी पात्र ठरतं माफीसाठी. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला काय वाटतं, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यायला हवी का, की काही अटींनुसार या ठिकाणी कर्जमाफी द्यायला हवी? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला नेमकं काय वाटतं, सरकार हे विना अटी शर्ती कर्जमाफी करेल का अभ्यास दौरे, जे की आपण वेळोवेळी बघतच आहोत, या अभ्यास दौऱ्यांचा संपुष्टात येऊन आपली पीक कर्जमाफी त्या ठिकाणी होईल की काय होईल, याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात याबद्दल सुद्धा आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आमच्या जर काही चुका त्या ठिकाणी होत असतील, आमच्याकडून सपोज काही घटना घडत असतील, तर त्या आम्ही सुधारून घेऊ. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी किंवा महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.